तर सुप्रीम कोर्टामध्ये आज ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे आणि या संदर्भात याचिकाकर्ते विकास गवळी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांनी। याचिकाकर्ते आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। विकासजी, काय सांगाल, आज निकाल अपेक्षित असणार आहे? आज सुनावणी आहे सर्वोच्च न्यायालयात, काय नेमकं तुम्हाला अपेक्षित असणार आहे निकालातून? गेल्या 2.5 वर्षापासून सातत्यानं तारीख पे तारीख हा विषय जो चालला होता, एकंदरीत आजची जी परिस्थिती आहे, आज सुनावणी होऊन त्याच्यामध्ये निश्चितपणानं काहीतरी निकाल येण्याची शक्यता आज तरी मला दिसते। त्याचं कारण असं की ह्या अगोदर झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं डायरेक्शन दिलं होतं की ज्या अनेक पिटिशन आहेत, ओबीसी रिझर्वेशन असेल, त्याच्यानंतर वॉर्ड फॉर्मेशन असेल, त्याच्यानंतर लोकसंख्येमध्ये काही त्यांनी वाढ गृहीत धरून प्रभाग रचना केली होती, अशा अनेक मुद्द्यांवर त्याला चॅलेंज करण्यात आलं होतं। ते सगळे खटले त्याचं वर्गीकरण करा आणि वर्गीकरण करून सादर करा, अशा पद्धतीचा जे डायरेक्शन सर्वोच्च न्यायालयाने दिलं होतं, त्या संदर्भात सगळी प्रक्रिया माझ्या मते पूर्ण झालेली असल्यामुळं आज त्यावर निश्चितपणानं काहीतरी निकाल येऊन निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता दिसते। तुम्ही कोणत्या उद्देशानं हा संपूर्ण याचिका जी आहे ती दाखल केलेली होती? ओबीसीला 27%च्या ऐवजी 54% का देत नव्हते, तर त्यांची आकडेवारी नव्हती आणि ती आकडेवारी के कृष्णमूर्तीच्या डिसिजनमध्ये करायला सांगितली होती, इम्पेरिकल डेटा जमा करायला सांगितला होता, उचित आयोग नेमायला सांगितला होता आणि ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती। परंतु राज्य सरकारच्या वतीनं किंवा त्या संबंधित प्राधिकरणानं आतापर्यंत एकाही निवडणुकीमध्ये त्या संदर्भात कुठलंही होमवर्क किंवा वर्कआउट केलं नव्हतं, म्हणून ही आम्ही याचिका दाखल केली होती आणि आमच्या याचिकेमुळे बाठी आयोगाची निर्मिती झाली, ओबीसीची इम्पेरिकल डेटाची संपूर्ण माहिती जमा झाली आणि त्या माध्यमातून ओबीसीची आकडेवारी 39% महाराष्ट्रामध्ये निश्चित झाली। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर, अभिषेक मुठाळे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।